सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज. बांधवांनो, या विचारपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय केवळ यूट्यूबर किंवा पत्रकारांचा नाही. हा विषय प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे जो सोशल मीडियावरती स्वतःचे विचार मांडण्याचं धाडस करतो. मित्रांनो, विषय आहे यूट्यूबर एकेकाळी होते जोमात, पण सध्या ते गेलेले आहेत गोमात. होय, एक काळ असा होता की काही यूट्यूबर आणि पत्रकारांचे व्हिडिओ आले की लाखो लोक पाहायचे. त्यांच्या एका पोस्टवर हजारो कमेंट्स यायच्या. लोक त्यांचे विश्लेषण ऐकायचे, त्यांचे कौतुक करायचे. त्यांचे व्हिडिओसुद्धा मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे. पण आज त्यांच्यापैकी अनेक जण दिसत नाहीत. गेले कुठे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांनी व्हिडिओ का बंद केले याविषयी खास करून चर्चा आपल्याला करायची आहे. त्यांच्याकडचे विषय संपले आहेत का? लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे का? माझ्या मते यामागे अनेक कारणं आहेत, अनेक पैलू आहेत. पण त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडियावरती वाढत चाललेली अंधभक्तांची टोळी, वैयक्तिक टीका टिप्पणी आणि नकारात्मकतेचा पूर. सोशल मीडिया बदलला की माणसं बदलली. पूर्वी लोक एखादा विषय ऐकायचे, त्यावर आपले विचार मांडायचे, विचार करायचे, वाचन करायचे आणि मग नंतर आपले मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायचे. आज परिस्थिती या उलट झालेली आहे. आज लोक आधी मत बनवतात आणि नंतर माहिती शोधतात. जे आपल्या मताशी जुळेल तेच खरं मानतात, जे पटन तेच खरं मानतात. हाच खरा अंधभक्तीचा रोग वाढत चाललेला आहे. मित्रांनो, आज सोशल मीडियावर एक मोठा वर्ग तयार झालेला आहे, तो म्हणजे अंधभक्तांचा. त्यांना मी अंधभक्त म्हणेन का म्हणेन हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. अंधभक्त म्हणजे कोण? तर तो व्यक्ती स्वतःचा कधीच विचार करत नाही, डोकं स्वतःचं बिलकुल चालवत नाही, तो स्वतः अभ्यास तर बिलकुल करत नाही, जो स्वतः सत्य सुद्धा पडताळून कधीच पाहत नाही. फक्त आमच्या जातीचा कोण आहे, आमच्या धर्माचा कोण आहे, आमच्या पक्षाचा आहे का, आमचा नेता आहे का, म्हणून त्याची बाजू घेणारा हाच तो अंधभक्त आहे. मित्रहो, हे पूर्णपणे धोकादायक आहे, चुकीचं आहे. कारण सत्य हे जात, धर्म, पक्ष आणि व्यक्तीपेक्षा काहीसं मोठं असतं. म्हणतात ना, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. आपल्या पूर्वजांनी एक म्हणच सांगितलेली आहे. ती म्हणच आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. ही म्हण उगाच तयार झालेली नाही. लोक काय म्हणतात ते ऐका, पण त्यावर ती लगेच विश्वास ठेवू नका, लगेच व्यक्त होऊ नका. स्वतःचं डोकं चालवा, जरा विचार करा, स्वतःच्या मेंदूला ताण द्या, स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करा, सत्य काय आहे ते तपासा आणि मग तुमचं मत बनवा, व्यक्त व्हा. आज नेमकी हीच गोष्ट मित्रहो हरवत चाललेली आहे. डोळ्यानं पाहणं आणि कानानं ऐकणं यामध्ये सुद्धा 4 बोटांचं अंतर आहे. आपल्या समाजात एक वाक्य प्रसिद्ध आहे, डोळ्यानं पाहणं आणि कानानं ऐकणं यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. याचा अर्थ काय आहे समजतोय का तुम्हाला? ऐकलेली प्रत्येक गोष्ट ही खरी नसते आणि डोळ्यानं पाहिलेली प्रत्येक गोष्ट सुद्धा अपूर्ण सत्य नसते, संपूर्ण सत्य नसते. म्हणून कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी तपासणी करणं आवश्यक आहे, चिकित्सा करणं आवश्यक आहे. मग आज सोशल मीडियावरती तपासणी कमी आणि प्रतिक्रिया जास्त पाहायला मिळतात. काय वाटतंय तुम्हाला? लोकांना विषय नको, बाजू घ्यायची असते. आज अनेकांना प्रश्नाचा अभ्यास करायचा नसतो, त्यांना फक्त कोणाची तरी बाजू घ्यायची असते. ते आधी ठरवलेलं असतं. मित्रांनो, जर एखादा विषय त्यांच्या आवडत्या नेत्याविरुद्ध गेला ना, तर त्यांना सत्य बिलकुल ऐकायची मानसिकता नसते. जर एखादा विषय त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात गेला, पटला नाही, तर त्यांना ते तथ्य सुद्धा मान्य होत नाही. मग सुरू होतो ट्रोलिंगचा खेळ. विषयावर चर्चा बिलकुल करायची नाही, व्यक्तीवरती डायरेक्ट हल्ला करायचा. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण आज सोशल मीडियामध्ये मतभेद कमी आणि वैयक्तिक हल्ले, टीका टिप्पणी जास्त पाहायला मिळून येते.
खरं आहे का खोट आहे? कमेंट्समध्ये लिहिलं जातं, तुला काय कळतं? तुला काय कळतं? तू कोण मोठा विद्वान आहेस लागला आम्हाला शहाणपण शिकवायला? स्वतःला काय लय शहाणा समजतोस का? तुझा अजेंडा काय आहे? म्हणजे विषय राहिला बाजूला आणि व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावर टीका केली जाते. यूट्यूबरही शेवटी माणूसच असतो. लोकांना वाटतं यूट्यूबर म्हणजे एखादं यंत्र आहे, अभ्यासक आहे, तो काहीही सण करेल. पण प्रत्येक यूट्यूबरच्या मागं एक मन असतं, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्याला सुद्धा भावना असतात, त्याला सुद्धा स्वाभिमान असतो. आणि सतत हजारो नकारात्मक कमेंट्स वाचल्यानंतर तो सुद्धा वैतागतो, कंटाळतो. सततची टीका, मानसिकतेची खच्चीकरण ही एक दिवसाची टीका नसते. एक दिवसाचं ठीक आहे, पण एक महिनाभर सतत चालणारी टीका, वर्षानुवर्ष होणारं ट्रोलिंग, वर्षानुवर्ष होणारी वैयक्तिक शिवीगाळ, वर्षानुवर्ष होणारी वैयक्तिक बदनामी सुद्धा हे सहन करणं दादा हो प्रत्येकाला जमत नाही. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हळूहळू एक प्रश्न त्याच्या मनात नेही येऊ लागतो, आपल्यालाच काय पडलंय? लोकांना सत्य ऐकायची सवय नाही, लोकांना अभ्यास करून एखादी गोष्ट मांडायची सवय नाही, लोकांना विचार सुद्धा ऐकायचं नकोयत. मग आपणच का डोक्याला ताप करून घ्यायचा? आपणच का सर्व भार उचलायचा? आपणच का प्रत्येक वेळी अभ्यास पूर्ण विषय मांडायचा? आपणच लोकांच्या मनातली खंत सोशल मीडियावरती का व्यक्त करायची? हा विचार अनेक यूट्यूबरच्या मनात निर्माण होतो. अंदाजा खरा तिथूनच त्यांचा उत्साह दिवसांदिवस कमी होऊ लागतो. मग हळूहळू व्हिडिओ कमी होतात. खरं आहे का खोट आहे? सुरुवातीला आठवड्यातून 3 व्हिडिओ, मग 2, मग 1, मग महिन्यातून एखादा आणि नंतर पूर्ण मग शांतच होऊन जातं. लोक याविषयी सुद्धा चर्चा करू लागतात. लोक म्हणतात त्यांच्याकडले विषय बहुतेक संपले असतील, पण वास्तवात अनेक विषय संपलेले नसतात. अनेक विषय असतात. संपलेली असते ती ऊर्जा, संपलेला असतो तो उत्साह, संपलेली असते ती मानसिक ताकद. ते कुणीही डोकावून पाहत नाही, कारण डोळ्यातले अश्रू स्वतःला पुसावी लागतात, ते कुणीही पुसायला येत नाही. सोशल मीडिया हा सहनशीलतेचा खेळ आहे. यूट्यूबर यशस्वी होण्यासाठी फक्त मोबाईल पुरेसा नाही, फक्त कॅमेरा पुरेसा नाही, फक्त ज्ञान पुरेसं नाही, तर टीका सहन करण्याची सुद्धा पॉवरफुल क्षमता यूट्यूबरमध्ये असावी लागते. संयम असावा लागतो, मानसिक ताकद सुद्धा असावी लागते. कारण सोशल मीडिया तुम्हाला जितक्या वेगानं वर नेतो ना, तितक्याच वेगानं तो खालीही आणू शकतो. खरा यशस्वी कोण आहे? तर खरा यशस्वी तो नाही ज्याचे लाखो सबस्क्रायबर आहेत. खरा यशस्वी तो नाही ज्याच्या एखाद्या व्हिडिओ व्हायरल झाला. खरा यशस्वी तो आहे जो टीका ऐकण्याची क्षमता ठेवतो, जो मतभेद स्वीकारतो, जो ट्रोलिंग सहन करतो, जो उन्माद कधीच दाखवत नाही, आणि तरीही दादा हो सत्य वाटेल ते बोलण्याचं धाडस तो ठेवतो. हा खरा यूट्यूबर आहे. मित्रांनो, आज अनेक यूट्यूबर, पत्रकार असतील किंवा सोशल मीडियावर विश्लेषक जे करतात, जे विश्लेषक असतात, ते सध्या दिसत नाहीत. याची कारणं सुद्धा तशीच आहेत. माझ्या मते त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंधभक्ती, विवेकशून्य प्रतिक्रिया, वैयक्तिक टीका टिप्पणी आणि नकारात्मकतेचा जो वाढता आलेख आहे ना, जो वाढता पूर आहे ना, तो त्याला खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. लोकांनी एखाद्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, त्या मागलं सत्य जाणून घेतलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे, ते तपासलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती स्वतः व्यक्त झालं पाहिजे. मित्रांनो, लोक काय म्हणतात म्हणून ते सत्य होत नाही, आणि लोक काय बोलतात म्हणून आपणही तेच बोललं पाहिजे असं सुद्धा होत नाही. खरं आहे का खोटं आहे? सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी प्रतिभा लागते, अभ्यास लागतो, पण सोशल मीडियावरती टिकून राहण्यासाठी मित्रांनो विवेक, संयम, सहनशीलता आणि हत्तीच्या गेंड्याच्या कातडी इतकी मानसिकता सुद्धा लागते. तेवढी ताकद लागते सहन करण्याची.
कारण इथे टाळ्या वाजवणारे हजार भेटतात, इथे टाळ्या वाजवणारे हजार भेटतात, पण विचार सांगणारे, विचार करणारे हाताच्या बोटावर मोजकेच भेटतात. आलं का ध्यानात? या विषयावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. एवढीच विनंती या सरते शेवटी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत मित्रांनो.